थकला नाही, तो थांबला होता. हा खेळ त्याच्यासाठीच मांडला होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा तत्कालीन तरुण मुलगा शाहू यांना आईसह मुघलांनी ताब्यात घेतले, जेथे ते इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत बंदी होते. जेव्हा सहयोगी बनवण्यासाठी मुघलांनी त्यांना सोडले. त्यांच्या सुटकेनंतर मराठा साम्राज्याच्या गद्दीवर यशस्वी होण्यासाठी त्यांनी आपल्या मावशी ताराबाई यांच्याशी युद्ध केले व जिंकले. आपल्या कारकिर्दीत त्याने बालाजी विश्वनाथ यांना नवीन पेशवे म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नावातले पहिले पेशवे भट कुटुंबातील होते, ज्यांनी मराठा साम्राज्यावर प्रभावी नियंत्रण मिळवले. पण मुघल आणि मराठा यांच्यातील झालेला शांतता करार अल्पकाळ टिकला, कारण सय्यद हुसेन अली खान संपूर्ण दक्षिणेवर मुघल सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी आले. तथापि तो मराठ्यांचा पराभव करू शकला नाही. त्यामुळे एक तह झाला, ज्यात बालाजी विश्वनाथ यांनी मराठी चौथ म्हणजे महसुलीचा 1/4% आणि सरदेशमुखीचे 10% मराठ्यांना देण्याची मागणी केली. त्या बदल्यात मराठे मुघलांना 50,000 घोडे आणि सैनिक देतील. शाहूंना कोल्हापूरच्या उत्तरेकडील भागात आपली सत्ता स्थापन करायची होती, म्हणून त्याने इसवी सन 1714 मध्ये कोल्हापूर येथील राजारामचा मुलगा शाहू II यांचा पराभव केला. संभाजी II राजारामचा दुसरा मुलगा याला कोल्हापूरचा छत्रपती करण्यात आले. पण राज्यांमध्ये गृहयुद्धाच्या ठिंगण्या उडू लागल्या, कारण आता संभाजी II याने शाहूंच्या प्रदेशावर छापे टाकायला सुरुवात केली आणि आष्टा, येळवी, वाळवा, प्रांत ही राज्ये काबीज केली. बालाजी विश्वनाथ दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी यशवंतरावांच्या विरुद्ध कूच करण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्व राज्ये परत काबीज करून पन्हाळा किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळेस यशवंतराव विजापूरमध्ये होते. बालाजीने आपली जहागीर काबीज केली आणि पन्हाळा किल्ल्यावर हमला केला. अशी खबर ऐकून यशवंतराव लगेचच काही फौज घेऊन पन्हाळा किल्ल्याकडे निघाले. ही लढाई पन्हाळागडची लढाई म्हणून ओळखली जाते, जे 1719 मध्ये लढली गेली, ज्यात यशवंतरावांचा पराभव झाला. बालाजी दिल्लीतून साताराला विजय होऊन परतले. आपल्या श्रमाने कंटाळलेले आणि राजधानीतून परतीच्या प्रवासामुळे बालाजी यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांनी शाहूकडून पुण्याजवळील सासवड या गावात निवृत्त होण्यासाठी रजा घेतली, जी मंजूर करण्यात आली. दुर्दैवाने 12 एप्रिल 1720 रोजी थोर पेशवा बालाजी विश्वनाथ यांचे निधन झाले. बालाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचा गुंतागुंतीच्या प्रशासकीय व्यवस्थेचाही पाया घातला, जे त्यांच्या मृत्यूनंतर शतकभर गाजला, आणि मराठा कर संकलन प्रणाली, ज्याने महसूल संकलनास मदत केली. विश्वनाथांच्या निधनाने अतिशय दुःखी झालेले शाहू महाराज आपल्या मदतीसाठी नवीन पेशवे शोधत होते. पण पेशव्यांचा महान वारसा कोण पुढे चालवणार? पुढचा महान पेशवा होण्यासाठी कोण तयार असणार? या ज्वलंत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांची नजर आणि शोध बालाजी विश्वनाथ यांच्या थोरल्या मुलाकडे गेली. महान बाजीराव बल्लाळ नवीन पेशवे म्हणून नियुक्त करण्यात आले. तलवारीत प्रकाश, हेतूमध्ये पर्वताची ताकद, चेहऱ्यावर चित्पावन ब्राह्मणाची चमक आणि डोळ्यात एकच स्वप्न, भारतात मराठ्यांचे संपूर्ण वर्चस्व. महान बाजीराव खूप गाजले. बाजीराव बल्लाळ म्हणून ओळखले जाणारे मराठा साम्राज्याचे 7वे नियुक्त पेशवे होते.
बाजीरावांना शिवाजी महाराजांच्या जीवनाची प्रेरणा होती. त्यांना वडिलांच्या हाताखाली योद्धा बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले. ब्राह्मण कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांच्या शिक्षणात संस्कृत वाचणे, लिहिणे आणि शिकणे समाविष्ट होते. तथापि ते त्यांच्या पुस्तकांपर्यंत मर्यादित राहिले नाही, कारण लष्करी लढाईच्या बाबतीत बाजीरावांकडे काही प्रमाणात नैसर्गिक प्रतिभा होती. अगदी लहानपणापासून त्यांनी सैन्याविषयी आवड दाखवली आणि अनेकदा आपल्या वडिलांबरोबर लष्करी मोहिमांमध्ये जात असे. शिवाजी महाराजांनी बांधलेला महान वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करणार अशी शपथ घेतली. जेव्हा त्यांना इतर सरदारांचा विरोध असूनही 20 वर्षीय पेशवे म्हणून नियुक्त केले. बाजीरावांचा असा विश्वास होता की मुघल साम्राज्याचा ऱ्हास होत आहे आणि त्यांना उत्तर भारतात आक्रमक विस्तार करून परिस्थितीचा फायदा घ्यायचा होता. त्यांनी मुघलांच्या ढासळत्या साम्राज्याची तुलना अशा झाडाशी केली ज्याच्या मुळावर हल्ला केला तर तो कोसळेल. नवीन पेशवे म्हणून त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. तरुण वयात नियुक्त असल्याने अधिकाऱ्यांकडून ईर्ष्या निर्माण झाली. बाजीरावांनी मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, पवार बंधू आणि फतेसिंग भोसले यांच्यासारख्या तरुणांना सेनापती म्हणून बढती दिली. ही माणसे दख्खनच्या सल्तनतमध्ये वंशपरंपरागत देशमुख कुटुंबातील नव्हती. 4 जानेवारी 1721 रोजी बाजीरावांनी चिकलठाणा येथील निजाम उल मुल्क आसफ जहां यांना त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी भेट दिली. तथापि निजामाने दख्खन प्रांतातून कर वसूल करण्याचा मराठा अधिकार मान्य करण्यास नकार दिले. निजामाने साम्राज्यातील अंतर्गत वादाचा फायदा घेतला आणि चौथ भरण्यास नकार दिले. इतर मराठा सेनापतींनी शाहूंना मागण्या मान्य करण्याचा सल्ला दिला, परंतु शूर बाजीरावांनी ते ताबडतोब नकारण्याचा आणि हल्ला करण्याचा सल्ला दिला. बाजीरावांनी आपल्या विश्वासू सैनिकांसह निजामावर प्रतिशोधात्मक गनिमी हल्ला सुरू केला. त्यांनी गोदावरी नदी पार करून जालना व सिंदखेड लुटले. बाजीराव हल्ल्यात वर्चस्व गाजवत असल्याचे ऐकून निजाम त्याला पकडण्यासाठी पुण्याला परतला. बाजीराव बुऱ्हाणपूरच्या दिशेने निघाले असे त्याला वाटले. महत्त्वाच्या बुऱ्हाणपूरच्या धोक्याबद्दल ऐकून निजाम ते वाचवण्याचा प्रयत्न करेल. बाजीराव मात्र बुऱ्हाणपूरमध्ये दाखल झाले नाही आणि खानदेशातील पेठावत येथे आले. निजामाने ऐकले की त्याचे प्रदेश बाजीरावांनी उद्ध्वस्त केले आहे. तेव्हा त्याने पुणे सोडून गोदावरीच्या दिशेने बाजीरावांना भेट देण्यासाठी एका मोकळ्या मैदानावर कूच केली, जेथे तोफखाना प्रभावी होईल असे निजामाला वाटले. पण त्याची सर्वात मोठी चूक म्हणजे आपण बाजीरावांच्या विरुद्ध जात आहोत आणि त्याला कमी लेखणे ही मृत्यूची शिक्षा आहे. 25 फेब्रुवारी 1728 रोजी निजाम आपल्या तोफखान्यासह पुढे गेला. पालखेड येथे बाजीराव आणि निजामाचे सैन्य समोरासमोर आले. निजामाला मराठा सैन्यांनी त्वरित वेढले. त्याचा पुरवठा आणि दळणवळणाच्या मार्गाचा नाश झाला. निजामाला शांतता प्रस्थापित करण्यास भाग पाडले गेले. शाहूंना राजा आणि दख्खनमध्ये कर वसूल करण्याचा मराठांना अधिकार मान्यता देऊन त्यांनी 6 मार्च रोजी तहावर स्वाक्षरी केली. असे पेशव्यांचे तल्लख धोरणात्मक विचार होते. काही काळ लोटला होता आणि बाजीराव यांना मराठा साम्राज्यातील एक प्रमुख म्हणून ओळखले जात होते. इतका की जेव्हा ते मावळातील विजयात व्यस्त होते तेव्हा त्यांना राजा छत्रसालकडून मदत मागणारे पत्र मिळाले, कारण त्यांच्या किल्ल्याला मुघलांनी वेढले होते. बुंदेलखंड वाचवण्यात आले आणि राजा छत्रसाल मराठा सैन्यात सामील झाले.
मराठा सैन्यांची संख्या 70,000 वाढली. तथापि बंगेशने बाजीरावांवर पलटवार केला, ज्यामध्ये तो मराठा सैन्याला छेदू शकला नाही. जिथून आला तिकडे परत जा आणि पुन्हा बुंदेलखंडवर हल्ला करणार नाही असे सांगून करारावर स्वाक्षरी केली. बाजीरावाच्या शानदार विजयाने प्रभावी होऊन राजा छत्रसालने त्याला मोठी जहागीरसह त्यांची सुंदर मुलगी मस्तानी दिली. बाजीराव लगेचच मस्तानीच्या सौंदर्याने थक्क झाला आणि तिच्या प्रेमात अडकला. इतकं की त्यांच्या नात्याच्या राजकीय परिणामाची जाणीव असूनही बाजीरावांच्या सन्मानार्थ शाहूंनी बांधलेल्या शानदार शनिवार वाड्यात तिला घेऊन आले. बाजीरावांचे आधीच काशीबाईंशी लग्न झाले होते, ज्यांच्याशी ते नेहमीच प्रेम आणि आदर करत असे. तथापि भिन्न धर्म, राज्य आणि विचारधारा असलेल्या नवीन पत्नींच्या आगमनाने त्यांच्या नातेसंबंधात दुरावा येऊ लागला. प्रत्येक मराठा अधिकाऱ्यांनी लग्नाला नकार दिला आणि त्यांची आई वेगळ्या धर्माची असल्याने जन्माला आलेल्या बाळासाठी उपनयन समारंभ करण्यास नकार देण्यापर्यंत मजल मारली. त्यामुळे संतप्त होऊन त्यांच्या वडिलांनी पेशव्यांच्या नव्या मुस्लिम राजवटीची सुरुवात सूचित करण्यासाठी त्यांचे नाव शमशेर बहादूर ठेवले. बाजीरावांनी घराबाहेरील प्रत्येक युद्ध जिंकलेले असेल, परंतु वादग्रस्त नात्यांसंबंधांमुळे कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या अपमानावर नियंत्रण ठेवण्यात ते अयशस्वी ठरले. त्यांनी सहकारी प्रजांमध्ये प्रचंड लोकप्रियता आणि आदर मिळवला होता आणि स्वतः शाहूराजे, ज्यांना एकावेळी सर्वांनी बाजीरावांची आज्ञा निष्ठेने पाळावी आणि त्यांचा स्वभाव दुखावणारे काही करू नये असे हुकूम दिले होते, किंवा मला लाखो सैनिक देऊ नका, पण फक्त बाजीराव द्या, जे आजही शनिवार वाड्यात पाहायला मिळेल. किंवा इतर प्रसंगी त्यांनी बाजीरावांना लोखंडी मजातंतू असलेला सैनिक म्हणून संबोधित केले. बाजीरावांनी आपल्या संपूर्ण लष्करी कारकिर्दीत 41 लढाया लढल्या आणि एकही हारली नाही. पण दुर्दैवाने रावेळखेडी येथील तैनात असताना त्यांना विषाणूजन्य ताप आला, कारण ते अखंड युद्ध आणि लष्करी मोहिमांमुळे थकलेले होते. काहींचा असा आरोप आहे की त्यांच्या घरच्यांनी मस्तानीशी संबंध तोडण्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव टाकला आणि त्या सतत प्रतिक्रियांमुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली, ज्यामुळे राणोजी शिंदे यांना बाजीरावांनी आदेश दिला होता की त्यांच्या निधनानंतर त्यांचे स्मरणार्थ म्हणून छत्री बांधावी, जे आजही रावेळखुर्द येथे बघायला मिळेल. 1740 मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्याच दिवशी नर्मदा नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रतिष्ठित वडिलांनंतर पुत्र नानासाहेब पेशव्यांच्या गद्दीवर 8वे पेशवे म्हणून नियुक्त झाले. पण त्यावेळी मराठा साम्राज्याचे रूपांतरण संघराज्यात होऊ लागले, ज्यामध्ये नागपूर राज्याचे होळकर, सिंधिया आणि भोसले असे वैयक्तिक सरदार अधिक शक्तिशाली होऊ लागले. त्यांच्या वडिलांप्रमाणे नानासाहेब हे मोठे लष्करी नेते नव्हते आणि दुर्राणीच्या आक्रमणाचे गांभीर्य ओळखण्यात अयशस्वी झाले. अहमदशाह अब्दालीने 1748 ते 1767 या काळात भारतावर 8 वेळा आक्रमण केले. गरीब मागासलेला देश अफगाणिस्तान आपल्या लोकसंख्यांना उदरनिर्वाह किंवा सरकार चालवण्यासाठी आर्थिक मदत देऊ शकला नाही. त्यामुळे श्रीमंत पण कमकुवत संरक्षित असलेला शेजारी देश भारतावर आक्रमण करण्याचे आवश्यक होते. त्यामुळे 5व्या आक्रमणादरम्यान पानिपतची 3री लढाई लढली गेली, ज्यात मराठे सदाशिवरावांच्या नेतृत्वाखाली आणि दुर्राणी साम्राज्य अब्दालीच्या नेतृत्वाखाली होते.
मराठ्यांपेक्षा दुर्राणी सैन्याची संख्या जास्त होती. युद्ध दरम्यान भाऊ आपल्या लाडक्या विश्वासरावांचे निधन पाहून परिणामाची जाणीव न करता संतापून आपल्या हत्तीवरून खाली आले आणि शत्रूच्या ओळीत घुमले. रिकामा हावडा पाहून त्यांच्या सैन्याला वाटले की त्यांचे निधन झाले आणि सैन्य नेतृत्वहीन झाले, ज्यामुळे गोंधळ झाला. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. लढाईनंतर 3 दिवसांनी मध्यवर भाऊंचा शीर नसलेला मृतदेहांच्या ढिगारात सापडला. अफगाण घोडदळ पानिपतच्या रस्त्यांवरून धावत सुटले. हजारो मराठा सैनिक व नागरिक मारले गेले. नानासाहेबांच्या कार्यकाळात काही न्यायिक आणि महसुलीची सुधारणा झाल्या, पण त्याचे श्रेय त्यांचे चुलते सदाशिवराव आणि त्यांचे सहकारी बाळशास्त्री गाडगीळ यांना जाते. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचे प्रचंड नुकसान, सदाशिवरावांचे निधन अशी सामूहिक बातमी ऐकून नानासाहेब प्रचंड नैराश्यात पडले, ज्याने 1761 मध्ये त्यांचा जीव घेतला. आता 9व्या पेशवा माधवराव यांच्या खांद्यावर एक अविश्वसनीय कार्य होते, जे म्हणजे पानिपत युद्धातून झालेला प्रचंड नुकसानाचा सावरण. मराठा साम्राज्याच्या संपत्तीवर मोठी कर्जे जमा झाली होती आणि शनिवारवाड्यात धार्मिक विधी व समारंभ वारंवार चालू झाले. या कमकुवतपणा माधवरावांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी प्रशासन खाती आणि तिजोरीत व्यक्तिगत पाहणी करून बदल घडून आणले. शनिवारवाड्यात पाळले जाणारी धार्मिक प्रथा त्यांनी कमी केली, पण त्यांच्या आधीच्या इतर राज्याप्रमाणेच त्यांचा स्वतःचा काका रघुनाथराव यांच्यात पसंतीवरून भांडण सुरू झाली. 1762 मध्ये पेशवे कर्नाटक जिंकण्यासाठी निघाले. माधवराव आणि रघुनाथरावांच्या मतभेदमुळे रघुनाथराव मध्यम मार्गी सैन्य सोडून पुण्याला परतले, पण माधवरावांनी हार मानली नाही. अखेर निजाम आणि माधवराव यांच्यात तह झाला आणि ते विजयी होऊन घरी परतले. माधवराव आणि रघुनाथराव यांच्यातील मतभेद वाढत चालले आणि 1762 मध्ये रघुनाथ वडगाव मावळ येथे गेले आणि स्वतःचे सैन्य तयार करण्यास सुरुवात केली. रघुनाथच्या माणसांनी जवळची गावे युद्धासाठी लुटायला सुरुवात केली. या कृत्याने माधवराव संतापले. त्याने रघुनाथ विरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतला. तथापि माधवरावांना स्वतःच्या काकांशी लढण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी तह करण्याचा प्रस्ताव मांडला. रघुनाथने माधवरावांशी करारावर स्वाक्षरी करण्यास सहमती दर्शवली, ज्यामुळे माधवराव परत हल्लेखोर नसलेल्या स्थितीत आले. पण रघुनाथरावांनी माधवरावांना फसवले. माधवरावांच्या नेतृत्वाखाली मराठा छावणी लढाईची शंका नसताना शांतपणे वावरत होती. रघुनाथरावांनी विश्वासघाती हल्ला केला, ज्यामुळे ते नकळत पकडले गेले. अशा प्रकारे आळेगाव लढाईत माधवरावांचा पराभव झाला आणि 12 नोव्हेंबर 1762 रोजी ते रघुनाथच्या शरणार्थ गेले. शरणागतीनंतर रघुनाथने सर्व मुख्य निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने निजामाशी मैत्री करण्याचाही निर्णय घेतला, परंतु ही एक चुकीची योजना असल्याचे सिद्ध झाले, कारण निजामाने हळूहळू मराठा साम्राज्याच्या प्रदेशात घुसखोरी करण्यास सुरुवात केली. जसं जसं वेळ निघून गेला तसं माधवरावांनी परिस्थितीचे गांभीर्य काकांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर 7 मार्च 1763 रोजी माधवरावांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांनी पुन्हा एकदा निजामावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. अनेक महिन्यांच्या पाठलागानंतर पेशव्यांनी निजामाच्या सैन्याचा युद्धात सामना केला. या युद्धात निजामाच्या सैन्याचे
मोठे नुकसान झाले आणि तो माघारला. जून 1770 मध्ये पेशवे हैदर अलीशी तिसऱ्यांदा लढाई करण्यासाठी निघाले. परंतु माधवरावांना क्षयरोगाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती ढासळू लागली. 8 नोव्हेंबर 1772 रोजी पहाटे 8:30 वाजता चिंतामणी मंदिराच्या आवारात माधवरावांचे निधन झाले. नानासाहेब यांचा तिसरा मुलगा वयाच्या 17व्या वर्षी आता मराठा साम्राज्याचे 10वे पेशवे म्हणून नियुक्त झाले. नारायण अल्पवयीन असल्याने त्यांचे काका रघुनाथ यांना राजपाल म्हणून नियुक्त केले. अपरिपक्व नारायणराव आणि त्यांचा विश्वासघाती काका यांच्यात लवकरच मतभेद निर्माण झाले. रघुनाथराव यांना बालाजीच्या कारकिर्दीपासून पेशवे व्हायचे होते. दोघांनाही वाईट हेतू असलेल्या सल्लागारांनी वेढले होते, ज्यांनी त्यांच्या मनात एकमेकांविषयी विष कालवले. परिणामी नारायणने त्यांच्या काकांना पुन्हा घरात कैद करून ठेवले. 1773च्या गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थी रघुनाथरावांनी नारायणला धरावे असा निरोप सुमेरसिंग गारदी याला पाठवला. अनेक गारदी पहारेकरी राजवाड्यात घुसले आणि गोंधळ सुरू होऊ लागला. त्यांचा रघुनाथला सोडवण्याचा भेद होता. नारायण रघुनाथकडे धावत सुटले. हे गृहीत धरून की काका पहारेकरींना त्याला इजा करू देणार नाही. गारदी नारायणरावांच्या मागोमाग त्यांच्या काकांच्या खोलीत गेले आणि तुळाजी पवार यांनी राव न ओढले तर सुमेरसिंग गारदींनी त्यांचे 2 तुकडे केले. नंतर समजले की सुमेरसिंग गारदी यांना मिळालेल्या संदेशात नारायणरावांना धरायला सांगितले नव्हते तर मारायला सांगितले होते. रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाईंनी संदेशाशी छेडछाड केली होती, ज्यात ध अक्षर मा मध्ये रूपांतर झाला, ज्याचा अर्थ नारायणला मारावे झाले. या गैरसमजामुळे नारायणराव गारदीचे धावपळ ऐकून आपल्या काकांच्या निवासस्थानकडे काका मला वाचवा किंचाळत धावत सुटले. मात्र त्यांच्या मदतीला कोणीही न आल्याने काकांच्या उपस्थितीत त्यांची हत्या झाली. एका अक्षराने इतिहासाचा मार्ग बदलला होता. असं म्हटलं जातं की आजही रात्रीच्या वेळी शनिवार वाड्यातून नारायणरावांच्या रक्तदेही किंकाळ्या ऐकू येतात, जिथे त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. रघुनाथांनी आपल्या पुतण्याच्या हत्येवेळी हस्तक्षेप केला नाही, कारण त्यांना स्वतः पेशवा होण्याची सुवर्ण संधी नानासाहेबांच्या मृत्यूत दिसत होती. त्यामुळे रघुनाथराव 11वे पेशवे झाले. परंतु ज्यासाठी त्याने अनेक वर्ष विश्वासघात, पाठीवर वार केला होता, ते अवघ्या वर्षभरात त्याच्याकडून हिसकावून घेण्यात आले. प्रशासनाने मुख्य न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले. आनंदीबाई आणि सुमेरसिंग गारदी या दोघांवर कारवाई करण्यात आली. सुमेरसिंग गारदी यांचा पटण्यात रहस्यमय मृत्यू झाला आणि आनंदीबाईंनी त्यांच्या पापांची मुक्तता करण्यासाठी पूजा व जाप करण्याची सुरुवात केली आणि बारभाई षडयंत्रात नाना फडणवीसने रघुनाथरावांना नारायणरावांच्या मृत्यूत दोषी साबित केले. स्वतःला शिक्षेपासून वाचवण्यासाठी त्यांनी बारभाईंशी युद्ध केले, जी 12 सदस्यांची मंडळी होती. पण रघुनाथनी कितीही प्रयत्न केले तरीही तो युद्धात अयशस्वी झाला आणि शेवटी 1783 मध्ये कोपरगाव येथे त्याचे अज्ञात कारणाने मृत्यू झाले. पुढील राजकीय घडामोडीत नारायणरावांचा मरणोत्तर पुत्र, ज्याचे नाव सवाई माधवराव द्वितीय होते, हे 12वे पेशवे म्हणून घोषित करण्यात आले. नवीन पेशवे फक्त 21 वर्ष जगले आणि 1795 मध्ये त्यांचे निधन झाले. त्याला
स्वतःच्या रक्ताचा वारसा नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव दुसरा पुढील पेशवा झाला. बाजीराव दुसरा मराठा साम्राज्याचे 13वे व शेवटचे पेशवे म्हणून सत्तामध्ये आले. त्याला कठपुतली शासक म्हणून मराठा सरदारांनी बसवले होते, ज्याच्या वाढत्या सामर्थ्याने त्याला त्याची राजधानी पुणे सोडून पळून जाण्यास प्रवृत्त केले. यावेळी इंग्रजांविरुद्ध तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर ज्यात इंग्रजांचा विजय झाला. बाजीराव दुसरा यांना पकडण्यासाठी 5 ब्रिटिश स्तंभ पूर्ण ताकदीने निघाले. शेवटी 5 महिने एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर धाव घेतल्यानंतर सिंधिया, होळकर आणि भोसले यांच्याकडून अपेक्षित मदत न मिळाल्यावर बाजीराव दुसरा सर जॉन मॅल्कमच्या शरणी गेला. मॅल्कमने बाजीरावांना आजीवन राजपूत ठेवण्यास, त्यांचे व्यक्तिगत संपत्ती टिकून ठेवण्यास आणि 80,000 पाऊंड वार्षिक पेन्शन म्हणून देण्याचे मान्य केले. त्या बदल्यात बाजीरावांना त्यांच्या सैन्यासह इंग्रजांनी नेमून दिलेल्या जागी राहावे लागेल आणि ते कधीही त्यांच्या मायदेशी पुणे येथे परतणार नाहीत, या अटीला मान्य करावे लागले. त्याला वर्षवर्णाचे सर्व दावे सोडून द्यावे लागले आणि आपले पेशवेपद इंग्रजांच्या स्वाधीन करावे लागले. बाजीरावांना इंग्रजांच्या सावध नजरेखाली कानपूरजवळील बेथूर नावाच्या एका निवडक छोट्याशा गावात ठेवण्यात आले, जेथे त्यांची मोठी लष्करी स्थापना होती. ग्वालियरच्या दरबारात बाजीरावांबद्दल अनेक कहाण्या गाजत होत्या. असाच एक किस्सा मारला गेलेला नारायणरावांच्या भूताचा आहे, ज्याने बाजीरावांना आयुष्यभर भयभीत केले होते. हे अनेकांना ज्ञात होते, कारण बाजीरावांनी भूत काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. असे म्हटले जाते की नारायणरावांचे भूत आयुष्यभर त्यांच्या बरोबर राहिले आणि सतत त्यांना इशारा देत होते की त्यांची ओढ संपेल, त्यांचे घर जळून राख होईल आणि त्यांचे कुळ नष्ट होईल, जे खरे ठरले. 1857च्या भारतीय बंडाचा भडका उडल्यानंतर त्याच वर्षी कंपनीच्या सैन्याने कानपूर पुन्हा जिंकले. तत्कालीन ब्रिगेडियर जेम्स होप ग्रँट यांच्या नेतृत्वाखाली बाजीराव II यांच्या निवासस्थानासह बिथूरला जाळून टाकले, जेथे त्यांचे विस्तारित कुटुंबातील अनेक सदस्य राहत होते आणि शेवटी मराठा साम्राज्याचा अंत झाला. शहाजीच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या पेशव्यांपर्यंत मराठा साम्राज्य 183 वर्ष टिकले. महान साम्राज्य निश्चितपणे संपले असेल आणि त्यांच्यासोबत सर्व प्रभावशाली राजे, परंतु त्यांची नावे कायम राहिली आणि त्यांच्या चांगल्या कृत्यांमधून कसा अख्खा साम्राज्य तयार केला हे पुढील येणारी पिढींना सतत शिकवले जाऊ शकते.